हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर येस, आता आम्ही जात आहोत अजिंठा लेणीला. येथे आहे छत्रपती संभाजीनगर सोयगाव या तालुक्यात. नाव या वेटिंग फॉर अवर अदर फ्रेंड्स. अजूनपर्यंत पोचले नाही आहे. फायनली आम्ही दूरचे लोक लवकर पोहोचले नाही काही, तर बाकीचे मेंबर्स आमचे जॉईन होणार आहेत आम्हाला. तर नक्की आमचा पूर्ण व्हिडिओ बघा. आम्ही अजिंठा लेणीला चाललो आहोत. मस्त वन डे ट्रिप, छोटीशी आहे, छोटीशी आहे. थँक्यू. Suddenly we made the plan and we finally decided to go अजिंठा. तर आता आमची बस आलेली आहे. तर ह्या बसमध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली ती बस पूर्ण फुल झाली होती. आणि देन सेकंड बस लागली मग आमची. आणि देन आता परत आमचे एक फ्रेंड आली बाई. तर स्पॉटने आमचे मेंबर जॉईन होत गेले. आता बाकीचे मेंबर्स आम्हाला डायरेक्टली अजिंठा या स्टॉपला भेटणार आहेत. तर येस, तर मग तिकीट काढून घेऊया. हाफ दो फुल, ये दोनों हाफ, ये दोनों फुल एंड हाफ. तर ही जी ट्रिप आहे ती आमची खूप स्वस्त आणि मस्त अशी झालेली आहे. तुम्ही येऊन जाऊन अंडर 300मध्ये तुमच्या पूर्ण जी ट्रिप आहे ती तुम्ही करू शकतात. हे बघा, गाईचं खात आहे. गाईचं चिप्स खाणार लोक. तरीच खूप अर्ली मॉर्निंगला आम्ही निघालेलो होतो. तर आमच्या भावांना खूप काळजी होती, तर त्यांनी मस्त आमच्यासाठी चिप्स घेतले. आणि बघा त्याची खाण्याची स्टाईल किती सुंदर आहे. तरच तो मस्त पिशवीला टांगून मस्त तो एन्जॉय करत होता. आणि ही ट्रिक जी आहे ती बाहेर जायला नको गाईज. आय लव बनाना चिप्स. बनाना चिप्स कोणाला पसंत नाही आहे असं कोणी होऊच शकत नाही. तर हा मुलगा पुरा तयारीनिशी आलेला होता मस्त. तर फायनली आम्ही आता अजिंठामध्ये पोचलो आहोत. यू सी द ब्युटी. तर आमचे जे बाकीचे मेंबर्स होते ते अजून आम्हाला जॉईन झालेले नव्हते, तर त्यांच्यासाठी आम्हाला वेटिंग करावं लागणार होती. ऑफकोर्स आम्ही सकाळी पण वेटिंग केली, आता पण आम्ही वेटिंग केली. आणि जे दिवसाचं वातावरण होतं ते पण खूप छान क्रिएटेड झालेलं होतं. जिथे क्लाउड्स तुम्ही बघू शकतात, किती छान पद्धतीचं मस्त व्ह्यू आहे, ॲटमॉस्फिअर आहे. सारा दुनिया का बोझ उठाते हैं, तो हमारा बोझ जो है वो ये खड़े हैं. सो वी आर वेरी ग्रेटफुल फॉर दैट. यू हमारा हाउ यू फीलिंग बेटा? क्या बोला? सेम ही डोंट हैव हिज ओपिनियन गाइस. सो ओपिनियन है अभी नहीं. हमारे बाकी मेंबर्स एक वीडियो बैक सेंड से बताइए क्यों बनानी है. ये फोटो मेरा ना घड़ी घड़ी निकल रहा है गाइस. इसकी इंग्लिश है, इंग्लिश लैंग्वेज में बात करेंगे. करना पड़ता है कभी कभी गाइस ऐसे बातें इंग्लिश. तर आमच्या बॅगा ते होते तर ते खूप भारी वाटलं आम्हाला. आणि ह्या छोट्या मुलीचं तिचे धुंदीत मस्त फिरत होते. तर मग आता काय आम्ही फोटोज काढले. जोपर्यंत ते मेंबर्स आम्हाला जॉईन होत नाही तोपर्यंत आम्ही जो टाईम होता तो युटिलाइज केला इन पिक्स. So we are all वकील right here. All if you want to give any case to solve, so you can contact to us. खूप जणांच्या शैक्षणिक सहल इथं आलेल्या असतात. तर तुम्ही बघू शकतात किती क्राऊड आहे. संडे होतं त्या दिवशी. अजिंठा लेणी ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर. तर इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून सुमारे 480 CE पर्यंतची 30 रॉक कट बौद्ध लेणी आहेत. आणि अजिंठा लेणी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ हे आहे. बौद्ध धार्मिक कलेची सर्वोत्कृष्ट नमुने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेण्यांमध्ये प्राचीन भारतीय कलेची उत्कृष्ट जिवंत उदाहरणे म्हणून वर्णन केलेल्या पेंटिंग्स आणि रॉक कट शिल्पांचा समावेश यामध्ये आहे. तर असं जेव्हा तुम्ही एंट्री करणार तर यू विल गेट सो मेनी थिंग्स हिअर इन कॅप्स अँड एव्हरीथिंग. बिकॉज जेव्हा तुम्ही लेणीमध्ये व्हिजिट करता तिकडं तर ऑफकोर्स तुम्हाला ऊन बघू शकता, तर त्यामुळे तुम्ही परचेस करू शकतात कॅप. कितना कितने को दिया मैडम? 200. तुम रख लो. ये ट्राई करो, ये वाली ट्राई करो. छोटी बच्ची हो क्या? आता कॅब झाली. चष्मे तर आमच्याकडे होतेच, पण येस आमच्याकडे चष्मे चोर पण होते. तर त्यामुळे मला चष्मा घ्यावाच लागला परत एकदा. तर येस वी आर ट्राईंग टू परचेज गॉगल्स की विच वन इज लुकिंग गुड. तर येस परचेस केला आम्ही. तर येस अशा प्रकारे आम्ही गॉगल खरेदी केला. अँड देन येस तरी पण ट्राय करतच होते. म्हणजे 2 मधून.
तर या ठिकाणी जगभरातील इथं लोक व्हिजिट करत असतात, मॉन्क्स असतात आणि वेगवेगळ्या पर्पजसाठी ते इथं आलेले असतात. तर येस यू कॅन सी देअर की त्यांच्या हातात माळा आहे, जपकट्टा आहे अँड येस दे आर मॉन्क्स. तर इथे जे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप आहेत तिकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल जे काही माळा असतात मोतीचे जसे डिफरंट काइंड्स ऑफ तुम्हाला इथं वस्तू मिळतात आणि कॅन परचेस टू डेकोरेट युअर होम. आणि खूप वेट केल्यानंतर हे आमचे बाकीचे मेंबर्स आम्हाला जॉईन झाले. तर येस अशा प्रकारे ते आल्यानंतर मग आम्ही आमच्या पुढच्या वाटचालीस सुरुवात केली. तर येस तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्टल्स, किती छान वस्तू आणि येस अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपली बुद्धजींच्या मूर्ती आहेत तुम्हाला बघायला मिळतील. आणि येस तुम्ही नक्की जाणार नाही तर कॅब तुम्हाला घ्यावंच लागेल, ऊन लागतं ती गाईज. तुम्ही इकडे गेल्यानंतर तुम्ही काहीतरी खरेदी नक्की करणार, आय शुअर यू. ज्या वेळेस ना रेनी सीझन असतो त्यावेळेस इथलं जे वातावरण असतं, जी ब्युटी असते नेचरची खूप जबरदस्त असते आणि बघण्याजोगी असते. मस्त धबधबे असतात, खूप छान वाटतं. तर फायनली आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि इथं याच ठिकाणी आम्ही नाश्ता करायला बसलो. क्या क्या है आपके पास? तर या सीने खूप पुण्याचं काम केलं होतं. ही टिफिन घेऊन आली होती आम्हाला सगळ्यांसाठी. सो वी आर व्हेरी ग्रेटफुल फॉर हर. तुला खूप चांगला नवरा मिळेल एवढी प्रार्थना करते मी देवाजवळ, कारण डबा आणलेला आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी. चांगली नोकरी मिळेल आणि चांगला नवरा तुला पण चांगली बायको मिळेल. आम्ही सगळे तुटून पडलो. मग काय, मग ते मस्त खाल्लं आम्ही, खूप टेस्टी होतं. आणि देन वी ऑर्डर्ड समोसा. तसं तर आम्हाला दुसरं ऑप्शनच उरलेलं नव्हतं. तर शुभम भाई त्यांचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला होता त्याच्यामुळे तो सर्व करत होता आम्हाला. अरे पोहे चालले ते पोह्यांवर काजू बी टाकले ते असं डब्यात बनवणार पाहिजे. दुसरा समोसा या पोरीचा. मी काय हे फोटो समोसा इट्स व्हेरी डिलिशियस. लेट मी ट्राय. दुसऱ्यांदा ट्राय करते, किती ट्राय करशील तू आता ट्रायच्या नावाखाली. गाई ते बुक्कड लडकी. तर मग समोसा खाल्ल्यानंतर आम्ही सगळ्यांना ऑर्डर केली टी, कारण बाकी लोक घरूनच खाऊन आलेले होते. आम्हाला न सांगता त्यांनी आम्हाला धोका दिला आहे. सैनपने एक नवीन मेथड तर फायनली आम्ही पेटपूजा केल्यानंतर आता निघालो आहोत शटल बस स्टॉपकडे. तर याच आता आम्ही जात आहोत तिकडे, कारण की थोड्याशा डिस्टन्सवरती तुम्हाला पुढे शटल बस स्टॉप आहे. तर तिथून तुम्हाला बस घ्यावे लागते गाईज. मेकअप करतो हा. You should have to surround yourself by positivity and good people. तर असं मी चालता चालता वेगळा स्टॉपही सुरू होऊन गेला होता गाईज. बट यू कॅन सी द स्काय इज अनलिमिटेड फॉर बस स्टॉप. जिथं तुम्ही बघू शकता खूप लाईन लागलेली आहे. संडे होता आणि क्राऊड पण होता, त्यामुळे इथं आम्हाला वेटिंग पण करावं लागलं खूप वेळ, कारण की पूर्ण लाईन संपल्याशिवाय आमचा नंबर तर काही लागेना. चलो सांगा खरं सांगा. जेवण करा की नाश्ता करा? काय माहिती पोहे घाला पोहे काजू टाकेल होता. 10 मिनिटं नाही कमी 20 मिनिटं. हां नाश्त्यावरूनच भांडण चालू होतं की कोणी केव्हा खाल्लं काय खाल्लं आणि आम्हाला का नाही बोललेलं. तर फायनली तरी पण आमचं नंबर काही लागे नाही. यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. बस तिकीट वन वे 30 रुपीज, नॉन एसी 25 रुपीज. फर्स्ट बस इज 9. पहिली बस 9ला असते आणि जर एसीवाली बस केली तर 30 अँड नॉन एसी 25. तर येस देअर आर लॉट्स ऑफ मनी गाइस, सो मेनी मंकीज आर देयर. तर तुम्हाला तिथे तुमच्या वस्तू पण सांभाळावं लागतात. तर फायनली आमची बस आली आणि येस आमच्या मोठ्या दादाने मस्त तिकीट घातले आणि मग फायनली आम्ही मस्त एक एक करून गाडीत चाललो. तर मग आता आम्ही जात आहोत केव्सकडे. तर येस बस स्टार्ट झाली आणि मस्त आम्ही बाहेरचा नजारा आनंद बघत मस्त
आनंदाने सफर केला. तर तुम्हाला तिथं पोचायला मिनिमम 10 मिनिट्स लागतील. तो 10 मिनिट्समध्ये तुम्ही आरामात पोचून जाणार. तर येस, फायनली वी रीच हिअर अँड येस. जागोजागी तुम्हाला मंकीजच बघायला मिळतील आणि दे आर व्हेरी नॉटी. येस, तर मग आम्ही आता चाललो आहोत एंट्री करायला. तर येस, इथं तुमचं पूर्ण चेकिंग होतं. देन तुमची बॅग वगैरे जे असते तुम्ही इथं काउंटरला जमा करू शकता आणि इथं जे चार्जेस लिहिलेले आहेत ॲज पर दॅट यू हॅव टू पे टू सी द केअर्स. असे तिकीटवर आहे आणि पर पर्सन 40 रुपीज यू हॅव टू पे. तर प्रवीण दादाने सगळ्यांची तिकीट्स काढली आणि मी ते काउंट केले किती मेंबर्स आहेत त्यासाठी. तरीच अशा प्रकारे आम्ही 8 लोक होते. तर 8 लोकांचे तिकीट घेऊन आम्ही आता मस्त जात आहोत गुफा बघायला. तर इकडे एक उपहारगृह आहे, तिथं तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. ते एक लास्ट उपहारगृह आहे इथं, जे की तुम्ही तर खाऊ शकता इफ यू वॉन्ट. अँड इथून चालू होते तुमचं केव्ज बघणं. ज्यांना कोणाला चालायचा त्रास आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ही खुर्ची करू शकता आणि ते तुम्हाला पूर्ण केव्ज फिरून आणून आरामात तुम्हाला ते ड्रॉप करतात. गाईज, तुम्ही काही म्हणा, आजचं वेदर इतकं छान सुंदर होतं ना. तुम्ही बघू शकता स्काय किती ब्युटिफुल दिसत आहे. मीन्स लाईक की बघतच राहावं आणि यस वी हॅव जस्ट क्लिक द पिक्स असंच वाटत होतं. भारतीय तसेच विदेशी पर्यटकांना आपल्या देखण्या रूपाने मोहित करणारी अजिंठा ही लेणी जरी इसवी सन पूर्व 2 ते 4 शतकात निर्माण झाली असली तरी आजची तिची सुंदरता सर्वांना आकर्षित करते. बौद्ध धर्माचा वारसा अवघ्या जगाला दाखवणारी ही लेणी आहे. भारतातील सर्वात जुनी लेणी म्हणून ओळखणारी अजिंठा लेणी वाघोर नदीच्या काठावर वसलेली आहे. अजिंठा लेणीत एकूण 30 लेण्या आहेत आणि त्यामधील 30 नंबर लेणी ही अर्धवट बनवलेली आहे, म्हणून 29 लेणी आहेत. तरच इथं तुम्ही जे तिकीट काढलेलं असतं त्याचं इथं स्कॅनिंग होतं आणि देन यू कॅन गो अहेड. 29 लेणीमधील 4 चैत्यगृह जे सर्वांसाठी प्रार्थना करण्यासाठी आहेत व 25 विहार आहेत जे बुद्ध भिक्खूसाठी निवासगृहे बनवलेली आहेत. तर ही आहे फर्स्ट नंबरची लेणी. तर तुम्ही बघू शकता तिथं किती सुंदर पद्धतीने त्याची रचना केली गेलेली आहे. लेणीचा आकार हा आकाशातून बघितले असता तर घोड्याच्या नालाकृती दिसतो. लेणीच्या पायथ्याशीच वाघोर नदी गेलेली आहे, जिच्या आसपासचा प्रदेश हा जंगल झाडाने वेगळेला आहे, जसं की तुम्ही बघितलं. तर तुम्हाला माहिती आहे का अजिंठा लेणी बनवण्याचा प्रमुख उद्देश काय होता? बुद्ध भिक्षूंना आणि सामान्य जनतेस ध्यान, उपासना, चिंतन करण्याचे ते एक उत्तम स्थान असावे म्हणून अजिंठा लेणीचा उद्धार करण्यात आला आहे. संपूर्ण अजिंठा लेणी पाहण्यासाठी साधारणतः तुम्हाला 3 ते 4 किंवा जास्त वेळ लागू शकतो, तेव्हा त्यामध्ये विविध गुहांची माहिती आणि शिल्पकलेचा अभ्यास करता येतो. जर तुम्हाला बारकाईने स्टडी करायचा असेल तर यस तुम्ही गाईड लावू शकता, तुम्हाला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन ते देऊ शकतील. Preaching like this, you know, they are preaching for this. And Buddha is Padmasana, yoga style, cross-legged. During his first sermon, after he attained enlightenment, the very first sermon Buddha delivered at the day of Anna. So we don't attain the 2 deer to symbolize Buddha was carved the eggshell out of same live rock. It is a rock that is installed here. So like the rock of mindset constructing anything, only chunks of rock have been broken. गौतम बुद्धांच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा गौरव साजरा करणे, परंतु ते बौद्ध जीवन आणि विश्वास प्रणाली आणि कलेतील त्यांच्या मूल्यांचे प्रतिबिंब देखील एक महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी प्रदान करतात. अनेक अर्थांनी अजिंठा लेणी उपखंडीय वास्तुकलेतील एक पाणलोट होती. तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ते कोरीव काम केलेलं आहे त्या रॉकमध्ये. आणि यस तुम्हाला तिथं जागोजागी पाणी प्यायला मिळेल आणि ते पण खूप शुद्ध आणि थंड. तर यस, तर अजिंठाची भिंत ही कशी तयार झाली आहे? त्यांनी चित्रकला सुरू करण्यापूर्वी कलाकारांनी गुहेची भिंत तयार केली. भिंतीवरचा पहिला लेप तांदूळाच्या भुसाच्या गुरांचा डंक आणि डिंकमध्ये मिसळलेल्या मातीचा होता. बाह्यरेखा रेखाचित्र गडद तपकिरी किंवा काळ्या रंगात होते आणि त्यानंतर रंग आणि टोन जोडले गेले आहेत. तुम्ही बघू शकता की पेंटिंग अजूनही तिथं तशीच तशी आहे. मीन्स किती सुंदर पद्धतीने ते केले गेलेलं आहे गाईज, यू कॅन जस्ट इमॅजिन. केवळ 9 गुफांमध्ये चित्रकला सापडली आहे, तर त्याला बाग लेणी म्हणतात. बाग लेणी 9 दगडी स्मारकांचा समूह आहे. गुप्त काळात बुद्ध कला प्रसिद्ध झाली आहे
साधू बाबा आले. तर इथं फक्त हा मेडिटेशन पोजमध्ये बसून आणि फक्त फोटो क्लिक केले गाईज. ह्याला तिथं मेडिटेशन करायला लावलं त्यांनी केलंच नाही. पण गाईज इथं तुम्ही जेव्हा मेडिटेशन करणार ना, सिरियसली यू विल फील अमेझिंग. या इथे जे पेंटिंग्स केले गेले आहेत तर यामध्ये फ्रिस्को पद्धती तंत्र वापरले गेले आहे. नव्याने घातलेल्या चुना, प्लास्टरवर अंमलात आणलेल्या भिंती चित्राचे तंत्र फ्रिस्को म्हणून ओळखले जाते. अजिंठा लेणीच्या भिंती त्यांच्या फ्रिस्कोसाठी ओळखल्या जातात. फ्रिस्को पेंटिंग रंगामध्ये कोणतेही बंधनकारक आणि चिकट पदार्थ नसतात, कारण खवले प्लास्टर रंग धरून ठेवण्यास मदत करते. मी असे एक लेणी बघत पुढे जात आहोत. तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.